त्यामुळे आता पोलीस यंत्रणेच्या हाती ही तरुणी लागते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातली अपडेट वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवतच राहू। यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे ब्रिटनहून आलेल्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या भारतात वाढत असल्याचं बघायला मिळतं आणि याच पार्श्वभूमीवरती स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे आपल्या सोबत आहेत आणि आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे त्यांच्या सोबत या संदर्भात संवाद साधतायत। स्वाती, आपण जर पाहिलं तर ब्रिटनमधून आलेल्यांची संख्या जी आहे, नवा कोरोना बाधितांची संख्या जी आहे ती वाढायला सुरुवात झाली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात त्याचे 20 रुग्ण सापडलेत। आपण जर पूर्ण देशाचा विचार केला तर देशात 58 रुग्ण आहेत, त्यापैकी 20 रुग्ण जे आहेत ते पुण्याच्या लायब्ररीमध्ये त्यांचे नमुन्याच्या चाचण्या या ठिकाणी आल्यात। आपल्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। एक चिंतेचा विषय सर्वांना वाटतोय की ज्या पद्धतीने ब्रिटनमध्ये हा नवीन विषाणूचा आकार माजला आहे, भारतामध्ये देखील त्याची लागण सुरू झाली आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये। नाही, यामध्ये आपण जर आज बघितलं तर 8 रुग्ण हे जिनॉमिक टेस्टिंगमध्ये किंवा जिनॉमिक सिक्वेन्सिंगमध्ये जो नवीन स्ट्रेन आहे यूकेचा, त्या यूकेच्या स्ट्रेनशी सिमिलर जे आहे ते 8 रुग्ण आढळलेले आहेत आणि त्यामुळं 8 रुग्णांना आपण विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेलं आहे। त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग्स आहेत ते पण त्या ठिकाणी आपण प्रॉपरली करतो आहोत आणि मला म्हणायचं की साधारणपणे 25 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर या स्लॉटमध्ये जवळजवळ 5000 लोकांनी यूकेवरून महाराष्ट्रामध्ये लँडिंग केलं। त्या सगळ्यांचंच आपण स्वॅब टेस्ट घेतल्या, त्यांचं RT-PCR केलं। त्यापैकी साधारणपणे 68 लोक पॉझिटिव्ह आढळले। त्या सगळ्यांना आपण जिनॉमिक टेस्टिंगसाठी त्यांचे स्वॅब्स तिकडे पाठवलेले आहेत आणि त्यापैकी 8 आत्तापर्यंत आलेले आहेत। तर आता एक बघायचं आहे, मला असं म्हणायचं की यामध्ये फार असं काही पॅनिक होण्याची गरज नाही, फार एकदम असं घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही। हा तोच व्हायरस आहे, थोडंसं म्युटेट झालेला आहे आणि तो म्युटेट झालेला व्हायरस असल्याकारणाने फार प्रोटोकॉलमध्ये फार मोठा चेंज होतो अशातला भाग नाही आहे। म्हणजे त्यांच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये किंवा त्यांच्या जो काही आपण जसं आपण किती दिवस क्वारंटाईन राहायचं वगैरे ह्या सगळ्या दिवसांमध्ये फार मोठा फरक आहे असं नाही आहे। पण एक जरूर आहे की हा जास्त कॉन्टॅजियस आहे, जास्त संसर्ग यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, गती पाहायला मिळते या संसर्गाची। पण निश्चित प्रकारे सगळी सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे। मला वाटत नाही की यूकेवरून येणाऱ्या लोकांना आपण खूप स्ट्रिक्टली तपासतो आहोत। आजही म्हणजे सगळ्या यूकेच्या फ्लाईट्स बंद आहेत, 7 तारखेला पुन्हा चालू होणार आहेत। परंतु आपल्या राज्यामध्ये आपला जो प्रोटोकॉल आहे, आल्यानंतर 7 दिवस हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे तिथं करणारच आपण आणि त्याच्यानंतर जर निगेटिव्ह रिपोर्ट आला त्यांचा स्वॅबचा तर त्यांना होम क्वारंटाईन करणार। तर अशा स्वरूपाने आपला जो हा प्रोटोकॉल आहे तो आपण फार स्ट्रिक्टली फॉलो करतो आहोत। आपलं अपील आहे भारत सरकारला सुद्धा आणि आपल्या नेबरिंग स्टेट्सला सुद्धा की तिथे आता 7 तारखेनंतर जे यूकेचे विमानं लँड होतील, जे पॅसेंजर्स तिकडून येतील, त्यांनीसुद्धा महाराष्ट्राच्याच तंतोतंत फॉलो करण्याची गरज आहे। अन्यथा तिथे जर ढिलाई केली तर तिथून लोक महाराष्ट्रात येण्याची संभावना नाकारता येत नाही आणि म्हणून आम्ही भारत सरकारच्या स्वास्थ्य मंत्रालयाला आणि सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटला सुद्धा निश्चित प्रकारे माननीय मुख्यमंत्रीसुद्धा पत्र लिहिणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणणार आहेत महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी। साहेब, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मागच्या आठवड्यापर्यंत साधारण एकही रुग्ण महाराष्ट्रात नव्हता। पेशंट जे ब्रिटनमधून आलेले त्यांची संख्या देखील मोठी होती। कुठेतरी ढिलाई झाली आहे की तपासण्यामध्ये की नंतर हे सगळे रुग्ण सापडलेत? नाही, मला वाटतं कुठेही ढिलाई झालेली नाही। सगळं जे काही आहे ते अगदी व्यवस्थित सगळेजण काम करत आहेत, ढिलाई नावाचा विषयच नाही। हे साहजिक आहे की यूके आणि युरोपमध्ये, स्पेन, जर्मनी या सगळ्या देशामध्ये मोठ्या पद्धतीनं हा नवीन स्ट्रेन पाहायला मिळतो आणि तो नवीन स्ट्रेनमुळे तिथं 3rd लॉकडाऊन करण्यात आला, कंप्लीट आणि स्ट्रिक्टली लॉकडाऊन करण्यात आला। आपल्याला असं वाटतं की हा जास्त संसर्गाला होत असणारा हा व्हायरस असल्यामुळे याची जरा अधिक काळजी घेतली जावी म्हणून आपण जे काही प्रोटोकॉल ठरवलेला आहे यूकेच्या पॅसेंजर्सला, यूकेवरून आलेल्या लोकांना, मला वाटतं की तो पाळल्या जातोच आहे आणि तो आपण इथून पुढे सुद्धा स्ट्रिक्टली पाळणारच
विशेषतः सेलिब्रिटी मात्र या सगळ्या नियम जे आहे धाब्यावर बसवतात त्यांच्याविरोधात काही कारवाई होताना दिसत नाही आहे. नाही, मला असं वाटतं की कारवाई होतेच आहे, नाही असं नाही. जे नियमभंग करतील त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल. कायद्यापेक्षा कोणीही वर नसतो, सगळे कायद्याच्या खाली आहेत, त्यात उच्च नीच काही विषय नसतो. सगळेजण कायद्याने काम करायला पाहिजे, कारण हा महामारीसारखा महत्त्वाचा विषय आहे. आणि अशा वेळेस मला वाटतं की सगळ्यांनी नियम कायदे पाळावेत, हेच राज्याच्या आणि समाजाच्या हिताचं आहे. तर एक लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे की नवा विषाणूच्या संदर्भात आणखी काही याच्यामध्ये काही बदल होत आहेत का, की खऱ्या अर्थाने जे सिम्पटम्स आधी पाहायला मिळाले होते त्याच्या व्यतिरिक्त काही सिम्पटम्स आहेत काय? नाही, सिम्पटम्स सेमच आहेत. विषाणू तोच आहे, म्युटेट झालेला आहे. थोडाफार त्याच्या गुणधर्मामध्ये बदल झालेला असतो. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने संसर्गाची गती, म्हणजे पूर्वीचा जर व्हायरस 100 लोकांना इन्फेक्ट करू शकत होता, तर हा 70% जास्त लोकांना इन्फेक्ट करू शकतो, 170पर्यंत जाऊ शकतो. अशी त्याची आम्हाला जे सांगितलेल्या अभ्यासाच्या माध्यमातूनचा विषय आहे. आता एवढंच विषय आहे की त्याला ट्रीटमेंट प्रोटोकॉल सेम आहे, त्याला फार काही वेगळा विषय नसतो. पण ठीक आहे, आपल्याला जर संसर्गाची गती जास्त असेल तर आपल्याला काळजी जास्त घेण्याची गरज आहे. आणि त्यामुळे आपण अल्टिमेट काळजी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घेतली जात आहे. आता नवीन रुग्ण असतील किंवा कोरोनाचे रुग्ण असतील त्यांना लस देण्यासंदर्भातली तयारी काही सुरू केली आहे? जी नवीन लसीला मान्यता मिळाली आहे? 2 लसींना मान्यता मिळालेली आहे. आपल्याला माहिती आहे की कोविशिल्ड नावाची सिरम इन्स्टिट्यूटची लस आहे, आणि कोवॅक्सिन नावाची जी लस आहे ती सुद्धा भारत बायोटेकची लस आहे. ह्या 2 लसींना मान्यता मिळालेली आहे. या 2 लसींचा घेऊन आपण वॅक्सिनेशन आपत्कालीन करावी, अशा पद्धतीचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सूचना आहेत. परंतु आपत्कालीनच्या बाबतीतलं स्पष्टीकरण आम्हीही त्यांना मागितलेलं आहे की आपत्कालीनचा अर्थ एक्झॅक्टली तुम्ही कसं करावं. तो कन्सेंट घेऊन असतं, ते म्हणजे व्हॉलंटरी असतं, म्हणजे प्रत्येकाला इच्छाप्रमाणे असतं, तो काही कंपल्शन विषय नसतो. तर आज डॉक्टर्सच्या सुद्धा मनामध्ये भीती आहे की लसीकरणामुळे कदाचित मी तर आज फिट आहे, मग कशाला लसीकरण करूया, असंही कदाचित वाटू शकतं. तर मला असं वाटतं की या बाबतीतलं स्पष्टीकरण आम्ही 7 तारखेला VC गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्वास्थ्य मंत्रालयाबरोबर, सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबर घेतो आहोत. डॉक्टर हर्षवर्धनजी ती VC आमच्या घेणार आहेत. त्यात आम्ही हे सगळे विषय विचारणार आहोत. आणि आमचा हाही अपील असणार आहे की लसीकरण हे टोटली मोफतच व्हावं. दुसरं हेही सांगणार आहे की गरीब व्यक्तींना, गरीब घटकाला, जे बिलो पॉवर्टी लाईन आहेत आणि जे खऱ्या अर्थाने आपण ज्याला लोअर मिडल क्लास म्हणू, मध्यमवर्गीय मधलासुद्धा जो लोअर मिडल क्लास आहे, या घटकाला सुद्धा साधारणपणे 500 रुपये एका लसीची जी किंमत आहे, तर ती बेअर होणार नाही. त्यापेक्षा ते संपूर्ण लसीकरण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने करावं. आणि ठीक आहे, जे रिच क्लास असेल, ॲफ्लुएंट क्लास असेल, जो श्रीमंत वर्ग आहे, त्यांनी 500 रुपये ते भरू शकतात आणि ते लसीकरण करून घेऊ शकतात. पण गरीब माणसांना मोफत द्यावं, ही पण आमची मागणी त्या ठिकाणी असणार आहे. लसीकरणाच्या हद्दीपर्यंत आम्ही साधारण फर्स्ट फेजमध्ये हेल्थ वर्कर्स आपण घेतो आहोत, ज्याच्यामध्ये 8 लाख हेल्थ वर्कर्सचे, गव्हर्नमेंटचे हेल्थ वर्कर्स आणि प्रायव्हेटचे हेल्थ वर्कर्स आम्ही कोविन नावाच्या ॲपवर अपलोड केलेले आहेत. आता त्यासाठीचं लस ते पाठवण्याची व्यवस्था करतील. त्याचबरोबर दुसऱ्या सेक्टरमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये आम्हाला जे सूचना करण्यात आलेली, त्याच्यामध्ये फ्रंट लाईन वर्कर्समध्ये, मग पोलीस कर्मचारी असतील किंवा इसेन्शियल वर्कर्स असतील, जे सेवा ज्यांची सेवा महत्त्वाची असते, पाणी सोडणारे असतील, स्वीपर्स असतील, तर त्या दृष्टिकोनातून असतील, तर त्यांचाही डेटा आम्ही गोळा करून आम्हाला ज्यावेळी ते सांगतील की हे आता अपलोड करा, त्यावेळेस आम्ही अपलोड करू. आणि थर्ड महत्त्वाचा घटक आहे की 60+ असलेले कोमॉर्बिड लोक, तर त्यांचाही आम्ही साधारण 3 कोटी लोकांपर्यंतचा हा फेज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फंडिंग करेल असं आम्हाला वाटतं, कारण ते ट्विटरवर स्वास्थ्य मंत्रालयाने सांगितलं आहे. पण 3 कोटी 135 कोटी जनतेतले मला वाटतं म्हणजे 3% पण होत नाही. आणि त्यामुळं मला वाटतं की गरीब माणसांसाठी तर मदत व्हायलाच हवी. आणि याबाबतचे अनेक गोष्टींच्या ज्या स्पष्टीकरणात्मक गोष्टी आहेत की आता 2च लसींना आपल्याला मान्यता दिलेली आहे, अजून 6
कंपनीज अजून पाईपलाईनमध्ये आहेत की ज्यांचं फेज 1 फेज 2 चालू आहे. त्यामुळं आता ह्या लवकर कशा होतील ते बघायच्यात. आणि ही जी आज जी गोष्ट आहे इमर्जन्सीमध्ये म्हणजे आपत्कालीन लसीकरण, तर ह्या गोष्टींना सुद्धा असं आहे की शेवटी आपण जर व्हॉलंटरीली करणार असू तर बरेच लोकांमध्ये करतीलच असं मला वाटत नाही. त्यामुळे ते कंपल्शन व्हावं अशा दृष्टिकोनातून सुद्धा गव्हर्नमेंटनी स्पष्टीकरण द्यावं. कदाचित अजून फेज 3 जो असतो की इतक्या लोकांना अमुक लोकांना लसीकरण झाले आणि त्याचा परिणाम बघितल्यानंतर मग ते फेज 3 कंप्लीट झाला असं म्हणतात आणि नंतर मग ते आपण लसीकरण करावं म्हणजे इन जनरल कंपल्सरीली करावं असं ते म्हणू शकतात. तोपर्यंत कदाचित इमर्जन्सी अनुषंगाने सांगितलेलं आहे. पण हा ड्रग हे लसीकरणाचा हा विषय सेफ आहे, सेक्युअर्ड आहे. असा काही त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होईल अशातला कुठलाही तोच विषय विषय नाही आता आहे. समोर येत होता की ज्या पद्धतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले, काही प्रमाणात भारतीय लसींच्या संदर्भात बदनामी सुरू झाली आहे, तुम्ही काय आवाहन कराल लोकांना? कारण लोकांमध्ये संभ्रम आहे, विशेषतः आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये, की ही लस आम्ही नंतर घेतो. नाही, मला जे सांगण्यात आलेलं आहे ते असंच आहे की लसीकरण फार काही म्हणजे त्याच्यापासून फार मोठा बाधा होतो अशातला भाग नाही. तो शेवटी सुरक्षिततेसाठीच आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दलचं कुठला गैरसमज नसावा. तो सेफ आहे हे बघूनच गव्हर्नमेंट त्याला परवानगी देईल आणि देत आलेलं आहे. आपल्याला याच्याबद्दलचं सुद्धा अवेअरनेस वाढवावं लागणार आहे. तर ते कदाचित डॉक्टर या घटकांनी घेतल्यानंतर आणि त्याचे परिणाम लोकांनी पाहिल्यानंतर कदाचित जनरल जनतासुद्धा पुढे ते स्वीकारेल. परंतु याबाबतचं जे काही विषय आहे हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानीच क्लिअर केला पाहिजे. हा त्यांचाच अधिकार आहे आणि हा त्यांचाच विषय आहे एपिडेमिकमध्ये म्हणजे महामारीमध्ये. त्यामुळे त्यांनी जर या गोष्टीचं स्पष्टीकरण सगळ्यांना दिलं तर आपल्याला ते पुढे लोकांना सुद्धा समजायला आणि लोकांना प्रतिसाद द्यायला ते सोपं जाईल. तर हे लस जी आहे ती मेडिकल स्टोर्समध्ये मिळेल की फक्त शासकीय स्तरावर मिळणार? तूर्त कुठल्याही मेडिकल स्टोअर आणि कुठेही ते मिळणार नाही. आता सध्या स्ट्रिक्टली ज्या घटकाला आणि ज्या व्यक्तींना द्यायचं आहे, ज्यांचा कोविन ॲपमध्ये नावं नोंदवले गेलेले आहेत, त्यांनाच तो मेसेज जाईल आणि त्यांनाच लसीकरण करण्यात येईल. आणि ज्या वेळेस हे संपूर्ण लसीकरण होईल त्यानंतर मग ते खऱ्या अर्थाने अगोदर जे प्रायोरिटी सेक्टरचं लसीकरण कंप्लीट होईल त्यानंतर मग ती सगळ्यांसाठी उपलब्ध करण्यात येईल. आज ड्रायरनच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही 8 तारखेला देशामध्ये प्रत्येक राज्यातच ड्रायरन होणार आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सगळ्या जिल्ह्यांमध्ये ड्रायरन हा 8 तारखेला होणार आहे. 7 तारखेला त्या संदर्भातली VC असणार आहे. आमच्या सिस्टममध्ये कुठं काही लूपहोल्स आहेत का, कुठं काही त्रुटी आहेत का, त्याबाबतची चर्चा त्या ठिकाणी आम्ही करू. आमच्या काही राज्याच्या अडचणी ज्या आहेत त्याही आम्ही स्वास्थ्य मंत्रालयाला कळवू आणि या पद्धतीनं आम्ही सगळ्या गोष्टी. पण एक नक्की की लसीकरणाच्या संदर्भात राज्य संपूर्णतः तयार आहे. कुठेही कोल्ड चेन्समध्ये आता प्रॉब्लेम नाही आहे. आमची कोल्ड चेन सगळ्या ज्या काही जेवढ्या लागतात तेवढ्या आहेत. ज्या कमतरता आहेत तेवढ्या आम्ही कळवलेल्या आहेत केंद्र सरकारला सुद्धा. आणि जे काही ट्रेंड मॅनपॉवर लागतो तो 16,000 ट्रेंड वॅक्सिनेटर्स हे तयार आहेत. आमच्या गव्हर्नमेंटच्या संपूर्ण प्रशासनाला सेन्सिटाईज करण्याचं काम आणि त्यांना कशा पद्धतीनं हा लसीकरणाचा कार्यक्रम राबवायचा आहे त्याबाबतचं शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती देण्यात गेलेली आहे. त्यामुळे ज्या दिवशी केंद्र शासनाला वाटेल की आता हा लसीकरणाचा कार्यक्रम आपल्याला रोल आऊट करायचा आणि राबवायचा या तारखेपासून, तर आम्ही त्या सगळ्या कार्यक्रमासाठी सज्ज आहोत. साहेब, एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही डॉक्टरांना आणि सामान्य जनतेला काय आवाहन करा, कारण अनेकांमध्ये संभ्रम आणि भीती आहे? मला असं म्हणायचं की आता आपत्कालीन लसीकरणाचा जो कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला आहे याला आपण सगळ्या डॉक्टर्सनी आणि म्हणजे हेल्थ वर्कर्सनी सगळ्यांनी प्रतिसाद द्यायला हवा आणि पुढे येऊन लसीकरण करून घ्यायला हवं. शेवटी हे पूर्णतः आता जगामध्ये सुद्धा UK असेल, युरोप असेल, मोठ्या पद्धतीनं लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातो आहे. आणि जर्मनीमध्ये सुद्धा जवळजवळ मी आजची जी अपडेटेड माहिती आहे 2 लाख मागच्या आठवड्यात त्यांनी लसीकरण केले. त्यानंतर स्पेनमध्ये 1 लाख लसीकरण झालं.
आणि युकेनी सुद्धा आता लसीकरण त्यांचं चालू आहे, थोडं स्लो स्पीडमध्ये आहे. तिथल्या गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून जरा त्यांनी स्पीड वाढवावी असं जनतेची त्यांची अपेक्षा आहे. मला वाटतं लसीकरणाची लोक वाट बघत होते, तर लसीकरण करून घेण्यासाठी कुणीही मनामध्ये काही संभ्रम ठेवण्याचं कारण नाही, कारण हे वेल टेस्टेड असतं सगळं आणि कुठल्याही परिस्थितीत त्याच्यापासून धोका नसतो. किरकोळ स्वरूपात जो काही आपण म्हणतो उलटी होणे वगैरे वगैरे अशा काही किरकोळ स्वरूपाच्या काही बाबी असतात, तर त्या तिथल्या तिथे ॲड्रेस केल्या जातात, तिथल्या तिथे त्या दुरुस्त करण्याची व्यवस्था असतेच. आणि हे जे स्टार्टिंगचं लसीकरण आहे ते तर आम्ही अगदी हॉस्पिटलमध्येच करणार आहोत असंच आम्ही ठरवलेलं आहे. ते कुठे काही प्राथमिक आरोग्य केंद्रात छोट्या ह्याच्यात नाही, मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जिल्ह्याच्या ठिकाणीच ते करणार आहोत. त्यामुळं पूर्ण टर्शरी केअरचे जे पूर्ण डॉक्टर्स आहेत ते सुद्धा तिथं उपलब्ध आहेत, असा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता जगभरात लसीकरण होतं आहे, उलट लोक वाट बघत होते, तर त्याचं स्वागत करावं, लसीकरणासाठी पुढे यावं असंच आव्हान मी सर्व डॉक्टर्सला या निमित्ताने करेल. नक्कीच या ठिकाणी राज्य सरकारने संपूर्ण तयारी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि तात्काळ डॉक्टर्स असतील आणि सामान्य जनतेने लसीकरण करून घ्यावं आणि लवकरात लवकर या ठिकाणी लसीकरणाला सुरुवात होईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. अगदी प्रफुल्ल, खूप खूप धन्यवाद ही सविस्तर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी. तर आपण पाहतो आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणासंदर्भात महत्त्वाची माहिती जी आहे ती न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी शेअर केलेली आहे, ती दिलेली आहे. आणि याच महत्त्वाच्या संवादासोबतच अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत राहा न्यूज 18 लोकमत.